आंतरराष्ट्रीय राजकारणात या युद्धाचे काय पडसाद उमटतात ते राहिलं बाजूला, पण युद्ध संपताच किंवा युद्ध थांबताच सोन्याच्या दरानं पुन्हा एकदा उसळी घेतली। अवघ्या एका दिवसात सोन्याचे दर जवळपास 3600 रुपयांनी प्रतितोळा वाढलेले आहेत, तर चांदीच्या दरात जवळपास 10,000ची वाढ झालेली आहे। म्हणजे फक्त युद्धाचा विराम झाला तर लगेचच गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे। तज्ञांच्या मतानुसार सोनं पुढच्या काळात आणखी वाढू शकतं, ते जवळपास 2.5 लाख रुपये प्रति तोळा इतकं जाऊ शकतं। असं जर झालं तर आज सोन्याची काय परिस्थिती आहे, सोन्यामध्ये आत्ता गुंतवणूक करणं योग्य आहे का, काय नेमकं तज्ञ म्हणतात आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। युद्धविराम होतात सोनं पुन्हा तेजीत। सोनं 3600 रुपयांनी वाढलं, चांदी 10,000नी वाढली। अमेरिका इराण युद्धविरामाची घोषणा होताच सोनं आणि चांदीचे दर पुन्हा भराभर वाढलेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील 2 आठवड्यांसाठी इराणवर हल्ले करणार नाही असं सांगत शस्त्रसंधीची घोषणा केली आणि इराणच्या 10 कलमी तहाच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक संकेत दिले। युद्धकाळात प्रचंड धास्तावलेल्या भांडवली बाजारानं युद्धविरामाची घोषणा होताच त्याचं जोरदार स्वागत केलंय। भारतीय शेअर बाजार वधारला आणि भारतीय गुंतवणूकदारांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोन्या चांदीचे दरही वाढले। मंगळवारी सोन्याचा भाव 1,47,500 रुपये इतका होता, तो बुधवारी 3,000 रुपयांनी वाढून 1,51,500 रुपयांवर पोहोचला। तर मंगळवारी 1 किलो चांदीचा भाव होता 2,37,000 इतका, त्यामध्ये तब्बल 10,000ची वाढ होऊन बुधवारी चांदीचा भाव 2,47,000वर गेला। युद्ध शमलं तर सोन्या चांदीचे दर पुढच्या काही काळात वाढत जातील। सोन्याचे भाव 10,000 रुपये, चांदीचे भाव एका दिवसातच वाढलेले आहे। हळूहळू स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन होईल। ऑइल क्रायसिस जे ट्रान्सपोर्टेशनचं डिस्ट्रप्शन झालं होतं तेही कमी होईल, महागाई कमी होईल। तर हळूहळू येणाऱ्या 2 हप्त्यात त्याचा इफेक्ट पडेल आणि पुढे जाऊन जर हे सीज फायर जर अजून लॉंग टर्म असलं तर ऑफकोर्स सोन्याचे भाव हे परत बॅक ट्रॅकवर येतील आणि परत 1,60 ते 1,65च्या वरती लवकर जायची शक्यता आहे। जगात कधीही युद्ध सुरू झालं तरी सोन्याचे दर वाढतात, कारण सोन्यातली गुंतवणूक अतिशय सुरक्षित मानली जाते। अमेरिका इराण युद्धानं मात्र हा ट्रेंड बदलला। युद्धादरम्यान सोन्याचे भाव पडले होते। तेलाच्या वाढत्या किमतीमुळे डॉलर जास्त मजबूत होण्याची शक्यता होती। युद्ध सुरू झाल्यावर पुढच्या काही दिवसातच अमेरिकन डॉलरला बळकटी मिळाली। ट्रेझरी बॉन्डच्या वाढत्या उत्पन्नामुळे सोन्याच्या दरात चढ-उतार झाले। अमेरिकन 10 वर्षाच्या ट्रेझरी बॉन्ड्सचा परतावा वाढून 4.11% गेला। त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी अमेरिकन ट्रेझरी बॉन्ड्समध्ये गुंतवणूक सुरू केली। या काळात जगभरातल्या बँकांनी सोन्याची विक्री करायला सुरुवात केली। बँकांनी धोरणात्मक निर्णय घेऊन सोनं विकून चलन मजबूत करण्यावर भर दिला। या सगळ्याचा परिणाम म्हणून युद्धादरम्यान सोन्याच्या किमतीमध्ये फारसा फरक पडला नाही। माझ्या मते तरी आता सोन्या चांदीच्या किमती वाढायला लागल्या आहेत, कारण परत एकदा डिस्क्रिशनरी पर्चेस लोकांचा वाढू शकेल एक गोष्ट। त्याच्यानंतर जे स्ट्रॅटेजिक पण आहे गोल्डच्या खरेदीमधला, तो कुठे चेंज नाही झालेला। कारण की ज्या बँकांनी काही सोनं विकलं असेल या कालावधीमध्ये, त्यांनी ते स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह यूज केले त्यांच्या नेसेसिटी करता। त्यांनी काही सोनं नको झालं म्हणून विकलेलं नव्हतं, तर त्यांना त्यांची करन्सी स्ट्रॉंग करायची होती किंवा त्यांच्या इम्पोर्टच्या गरजा भागवायच्या होत्या, त्याच्याकरता त्यांनी सोनं विकलं होतं। अदरवाईज त्यांनी काही सोनं विक्री करणं याचा अर्थ त्यांनी आता सोन्यापासून फारकत घेतली असं नव्हतं। तर ते स्ट्रॅटेजिक निर्णय होता की जे आपल्याकडे आहे त्यातलं थोडं विकून आपण डॉलर उपलब्ध करून घेऊ। या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमती वाढलेल्याच आहेत। सोनं आणखी किती वाढू शकतं याबद्दलचा अंदाज काही सोनं व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे। त्या अंदाजानुसार पुढच्या काही काळात सोन्याचे भाव 2.5 लाखांपर्यंत जाऊ शकतात, तर चांदीचे भाव किलो मागे तब्बल 12 लाखांपर्यंतही जाऊ शकतात। हे बघा, सोनं 2.5 लाख 4 लाख काहीच जाऊ शकतं 2-3 वर्षांनी।
आणि चांदी 7, 8, 12 लाखपर्यंत पण जाऊ शकते 3-4 वर्षांनी. ते कस्टमर पुढे इन्व्हेस्टर आहे आणि लग्नाचे बी सीजन चालू आहे, तर लग्नाचे सगळे लोक येतात आणि त्यांच्या एक्सचेंज करून जातात. तसंच जे इन्व्हेस्टर आहे ते बी आता सोना घ्यायला लागल्या. आज 2 दिवसानंतर सोनाचं 4,000 तेजी आली आहे आणि चांदीमध्ये 10,000 ते 12,000 तेजी आली आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री इराणची संपूर्ण लोकसंस्कृती नष्ट होईल असा हल्ला करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे अमेरिका इस्रायल मंगळवारी रात्री इराणवर सर्वात मोठा हल्ला करतील अशी शक्यता होती. इराणवर अणुबॉम्बचा प्रयोग होऊ शकतो या भीतीनं जगही धास्तावलं होतं. तसं झालं असतं तर जगभरातले सगळे बाजार कोसळले असते. मात्र युद्धविरामामुळे गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला. गॅप अप ओपन झालं तर ती गॅप क्लोज करायला परत एकदा त्याचे करेक्शन येते. तसं आज गॅप अप ओपनिंग आहे 23,100 वरून 23,800. उद्या ती गॅप क्लोज करायला समजा इंडेक्स खाली येणार असेल टेक्निकल वाल्यांच्या नेहमीच्या सांगण्याप्रमाणे, तर त्याच्याकरता किरकोळ गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी आणि एकदम उडी मारून पूर्णपणे खरेदीला उतरू नये असं माझं स्वतःचं मत आहे. युद्धाच्या संपूर्ण काळात जगभरातल्या बाजारांमध्ये मोठी पडझड झाली. आता बाजार सावरतील, पुन्हा वर जातील अशी अपेक्षा आहे. मात्र सध्या 15 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे 15 दिवसानंतर अमेरिका इराण काय निर्णय घेतात त्या निर्णयानंतरच बाजारात खऱ्या अर्थानं स्थिरता येऊ शकेल. तोपर्यंत गुंतवणूकदारांसाठी वेट अँड वॉच हेच हिताचं राहील. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.